तर उद्या शिवसेना 60 वर्षांची होतीये। या नावाचा पक्ष आता एकनाथ शिंदेंकडे आहे आणि पक्षाचे संस्थापक दिवंगत बाळासाहेब ठाकरेंच्या चिरंजीवांकडे नाव बदललेली शिवसेना आहे। ही परिस्थिती येण्याचं कारण 4 वर्षांपूर्वी शिवसेनेमध्ये पडलेली मोठी फूट। शिवसेनेला बंडखोरीचा मोठा इतिहास आहे, मात्र गेल्या 4 मोठ्या बंडांचं कारण उद्धव ठाकरेंबद्दल असलेली नाराजी हेच आहे। बघूया नारायण राणेंच्या बंडापासून ऑपरेशन टायगर पर्यंतच्या शिवसेनेतल्या बंडखोरीचा हा प्रवास आमच्या या स्पेशल रिपोर्टमध्ये। मुळात माझा वाद हा माझ्या विठ्ठलाशी नाहीच आहे तर त्याच्या अजूनही मुळात माझा वाद हा माझ्या विठ्ठलाशी नाहीच आहे तर त्याच्या अजूनही राज ठाकरे यांनी शिवसेना सोडताना उच्चारलेलं हे वाक्य महाराष्ट्राच्या राजकारणात अमर झालंय। शिवसेनेत आतापर्यंत छगन भुजबळ, गणेश नाईक, नारायण राणे, राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे या 5 मोठ्या नेत्यांनी बंड केलं। यातल्या भुजबळ नाईकांचा अपवाद सोडला तर उरलेल्या तिघांनी बंड आणि फुटीसाठी एकाच व्यक्तीला जबाबदार धरलंय। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे। फेब्रुवारी ते ऑक्टोबर 1999 या काळात मुख्यमंत्री राहिलेल्या नारायण राणे यांनी 2005 साली बंडाचा झेंडा फडकावला। एकीकडे बाळासाहेबांच्या तालमीत तयार झालेल्या राणेंचं महत्त्व पक्षात वाढत होतं, त्याचवेळी उद्धव ठाकरे हेच आपले राजकीय उत्तराधिकारी असतील असे स्पष्ट संकेत बाळासाहेबांकडून येत होते। पक्षाच्या 63 आमदारांपैकी 42 जण आपल्या पाठीशी आहेत असा दावा करत राणेंनी बंड केलं। त्यापैकी 22 जण प्रत्यक्षात सोबत तर 20 जणांनी फोनवर पाठिंबा दिल्याचं राणेंचं म्हणणं होतं। मात्र खरा आकडा यापेक्षा कितीतरी कमी होता। पक्षातून काढल्यानंतर त्यांनी घेतलेल्या बैठकीला केवळ 9 विधानसभा आमदार हजर होते। पक्षांतर बंदी कायद्यामुळे त्यांना आमदारकी सोडावी लागली आणि वेगळ्या गटाला मान्यताही मिळाली नाही। कालांतरानं राणे आपल्या सोबत आलेल्या आमदारांसह काँग्रेसमध्ये गेले। नंतर अनेक वर्षांनी 2024च्या निवडणूक प्रचार सभेत राणेंनी पक्ष सोडण्याचं खरं कारण सांगितलं। 56 वर्ष झाली शिवसेनेला। पहिल्या 45 वर्षामध्ये साहेब असेपर्यंत शिवसेना घडायला, वाढायला, सत्तेत यायला कोकणाने आधार दिला। म्हणत नाही मी नारायण राणे, कोकणाने। मग उद्धवा काय केलंस रे बाबा 2.5 वर्षात? नारायण राणे पक्षातून बाहेर पडल्याच्या पुढल्याच वर्षी शिवसेनेला आणखी एक मोठा धक्का बसला। बाळासाहेबांचे पुतणे आणि तेव्हाचे शिवसेनेचे अत्यंत महत्त्वाचे नेते राज ठाकरे यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र केला। मला वाटलं नव्हतं की माझ्यावरती काहीतरी हा प्रसंग येईल। मुळात माझा वाद हा माझ्या विठ्ठलाशी नाहीच आहे तर त्याच्या अजूनही आहे। मी भारतीय विद्यार्थी सेनेच्या अध्यक्षपदाचा देखील राजीनामा आज इथे देत आहे। भुजबळ, राणे आणि राज ठाकरे यांच्या मोडस ऑपरेंडीमध्ये एक मोठा फरक होता। आधीच्या 2 बंडांवेळी आमदारही पक्षाबाहेर पडले होते। राज ठाकरेंना जास्त साथ होती ती सर्वसामान्य शिवसैनिक आणि शाखा प्रमुखांची। मात्र जून 2022 सालच्या आजवरच्या सर्वात मोठ्या फुटीनं शिवसेनेला दुहेरी धक्का दिला। उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वालाच आव्हान देत एकनाथ शिंदेंनी 55 पैकी 40 आमदारांसह पक्ष सोडला। पक्ष सत्तेत असताना आणि पक्षनेता मुख्यमंत्री असताना आमदार बंड करतात ही देशाच्या राजकारणातली अत्यंत दुर्मिळ घटना ठरली। त्याचवेळी राज्यभरातल्या पक्ष संघटनेतही आजवरची सर्वात मोठी फूट पाहायला मिळाली। पुन्हा एकदा कारण ठरली उद्धव ठाकरेंबद्दलची तीव्र नाराजी। काही लोक दिसायला साधी असतात, साधी विधी असतात, इनोसंट असतात, पण चेहरा भोळा आणि भानगडी 16 असे लोकही असतात। आणि त्यामुळे आपण चेहऱ्यावर जाऊ नका। मी पण चेहऱ्यावर जाऊन फसलो इतके वर्ष। बाळासाहेब ठाकरे हयात असताना छगन भुजबळ आणि नारायण राणेंना जे जमलं नाही ते एकनाथ शिंदेंनी करून दाखवलं। 55 पैकी तब्बल 40 आमदारांसह त्यांनी शिवसेना फोडलीच, पण पक्षाचं मूळ नाव आणि धनुष्यबाण चिन्हावरही ताबा मिळवला। आधीच्या 2 बंडानंतर उलट शिवसेनेची ताकद वाढली होती। मात्र शिंदेंनी पाडलेल्या मोठ्या फुटीनंतर ठाकरेंचा पक्ष दिवसागणिक अधिक आकसत चाललाय। एकनाथ शिंदे बाहेर पडल्याचा सर्वात पहिला फटका म्हणजे उद्धव ठाकरे यांचं मुख्यमंत्रीपद जाणं।
त्यानंतर 2024च्या विधानसभा निवडणुकीचा अपवाद वगळता एकाही निवडणुकीत त्यांच्या पक्षाला मोठं यश मिळालेलं नाहीये. मात्र आता 9 पैकी 6 खासदारांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिल्यामुळे ठाकरे सेनेचं एकमेव निवडणुकीतलं यशही धुतलं गेलंय. मला असं वाटतं की त्यांची एक सगळ्यात मोठी चूक आहे की नारायण राणे असतील आणि एकनाथ शिंदे असतील हे पक्षाला रसद पुरवणारे नेते होते, पण नेमके याच दोन नेत्यांना एक जे स्वातंत्र्य द्यायला पाहिजे किंवा त्यांना एक कुठेतरी काही आपण प्रोत्साहन दिलं पाहिजे, पक्षाला ते रसद पुरवणारे नेते आहेत म्हणून त्यांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे, हे करण्यामध्ये मला असं वाटतं कुठेतरी उद्धव ठाकरे कमी पडले. त्याचा परिणाम असा झालेला आहे की मशाल चिन्हावरती निवडून आलेले त्यांचे खासदारसुद्धा त्यांना सोडून गेलेले आहेत. राणे, राज, शिंदे आणि आता 6 खासदार यांच्या बंडात असलेला समान दुवा म्हणजे उद्धव ठाकरे आणि त्यांचा एक निकटवर्ती. राणे आणि राज यांचा रोख हा मिलिंद नार्वेकरांवर होता, तर आता नार्वेकरांची जागा संजय राऊत यांनी घेतल्याचा सूर विरोधकांकडून आळवला जातोय. कधीतरी आत्मपरीक्षण करून उद्धव ठाकरेंना स्वतःच्या आणि पक्षाच्या कार्यशैलीत बदल करावे लागतील. मातोश्रीमधून पक्ष चालेल असं ना राजकारणात राहिलंय ना शिवसेनेत, तर हा उद्धव ठाकरेंचंही दुमत नसेल. ब्युरो रिपोर्ट, ABP माझा.